नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे टोल मासा. हा बघा केवढा मोठा आहे हा टोल मासा. मी पण कधी ट्राय केलेला नाही आहे. आज फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे कसा लागतो. हा आमचा रेग्युलर मच्छीवाला आहे. तो बोलला की छान असतो हा मासा, नक्की ट्राय करा. म्हणून आज आम्ही हा घेतला आणि याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. तर त्याने आम्हाला साफ करून दिलेलं आहे. बघा किती त्याचे पीसेस पडलेले आहेत. दोन्ही करू शकतो, रस्सा आणि फ्राय दोन्ही होऊ शकतं याचं. मस्त आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतो आहे आम्ही हे. बघा हे गाबोळी पण भेटलेली आहे त्याच्यामध्ये. त्याच्याकडे एकदम फ्रेश मच्छी भेटते. जे डोंबिवलीमध्ये राहत असतील त्यांना माहीतच असेल उमेशनगरचा मार्केट. आणि हा आम्हाला 450ला दिला. त्याच्यामध्ये आता मस्त आता लिंबू पिळून घेते मी त्याच्यामध्ये. त्यानंतर मीठ घातलं आहे. त्यानंतर हळद, लाल तिखट घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवूयात, जेणेकरून मसाला व्यवस्थित लागेल. एका साईडला मी तेल तापत ठेवून त्यामध्ये लसूण, कढीपत्ता, टोमॅटो घातलेला आहे. नंतर आलं, खोबरं, लसूण यांचं वाटण करून त्यामध्ये वाटण टाकलेलं आहे. नंतर हळद, लाल तिखट, मीठ घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मस्त रेड कलर आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मच्छी घालणार आहोत आता. व्यवस्थित मच्छी मिक्स करून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मसाला त्याला व्यवस्थित लागतो. त्यानंतर थोडंसं पाणी घालून ते आपल्याला वाफेवरती शिजवत ठेवायची आहे. इकडे आता मी मच्छी फ्राय करायला घेते. मी घेतले रवा, तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ. हे आपल्याला मच्छीला लावून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करायचे. तुम्हाला आवडत असेल जास्त क्रंची तर तुम्ही जास्त क्रंची करू शकता. मला हे अशा आवडतात म्हणून मी असं केलं आहे. रस्साही आपला रेडी झालेला आहे. बघा कसा मस्त रस्सा दिसतो आहे. मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं झालं आहे. मस्त लिंबू पिळला आहे. हा गरम गरम. वाव. मी फर्स्ट टाईम ट्राय केला आहे. हा कधीच खाल्लेला नव्हता आणि तो मला खूप आवडला. याच्यापुढे मी नक्की आणणार. मी नसेल ट्राय केलं तर नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. त्याचा रस्सा पण मस्त झणझणीत आणि छान लागला. मला खूप आवडला. गरम गरम जेवतो आता आम्ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.